सिरो घाटामध्ये आणि समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो काय. आणि याचा टर्न आता बसतच नाही, याला रिव्हर्स घ्यावीच लागणार आहे. गगनगिरी आश्रम, किल्ले गगनगड, काय जबरदस्त व्ह्यू आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आता आहे माझ्या फार्मवरती आणि आज आपण जी जर्नी करणार आहोत ती ट्रेनने नसून आज आपण आपल्या ह्या बाईकने जर्नी करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत गगनबावड्याला. आज आपण संपूर्ण गगनबावडा एक्सप्लोअर करायचा आहे. आता मला ह्या राईडसाठी जे जे साहित्य लागणार आहे ते मी सर्व असं वरती तयार करून ठेवलं आहे. हेल्मेटवरती कॅमेरासुद्धा माउंट करून आता तयार केला आहे. तर मित्रांनो, आता आपण निघालोय गगनबावड्याला आणि आमच्या शेतातला जो रस्ता आहे तो थोडा खराब आहे, त्यामुळे गाडी खूप जम्प करते. आणि आता हायवे लागला. तर मित्रांनो, गगनबावड्याला आमच्या फार्मवरून 2 रोड जातात. एक जातो जो कोल्हापूर गगनबावडा मेन हायवे आहे त्या रस्त्याने, आणि दुसरा आता जो आहे जिथून आपण आता चाललोय तो आहे हा आतून असा गावागावातून एक रोड गेलाय. खूप एकदम जबरदस्त आणि सुंदर दृश्य इथं बघायला मिळतात. आपण आता सध्या जाताना ह्या रोडने जाणार आहोत आणि येताना आपण कोल्हापूर गगनबावडा हायवेने येणार आहोत. तर आता मित्रांनो, आपण ज्या रोडने चाललोय हा सुद्धा पुढे गगनबावड्याला जातो आणि याला धामणी खोरा बोलतात. या धामणी खोऱ्यातून जाणारा रोड आहे. इकडे पलीकडे धामणी नदी आहे आणि हा रोड सुद्धा एकदम चांगला आहे. आणि या रोडचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही साईडने अशी शेती आहे. आता जसं आपण पुढे जाईल तसं जंगल जवळ जाईल आणि जंगलामधून हा रोड जातो. एकदम जबरदस्त पुढे असं आपल्याला दृश्य पाहायला मिळणार आहे. रस्त्याला बघा मित्रांनो, कोणच नाही आहे. संपूर्ण रोड हा असा मोकळा मिळतो आणि सगळीकडे असा निसर्ग आहे. त्यामुळे ना या रोडने जायला खूप मजा येते. आता जो हा उजव्या साईडला जो रोड गेलाय, हा जो रोड गेलाय हा सुद्धा पुढे आंधूर डॅम मार्गे जाऊन गगनबावडा हायवेला भेटतो. पण आपण डायरेक्ट जो रस्त्याने जाणार आहे तो सरळ गगनबावड्यात जाणार आहे. मित्रांनो, व्ह्यू चेक करा, काय जबरदस्त येतोय. आता आपण थांबलो एका ठिकाणी आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा मित्रांनो, काय जबरदस्त आहे. सगळीकडे असं जंगल आहे, खाली शेती आहे आणि तुम्हाला मी मगाची जी धामणी नदी म्हटलं होतं तर इथं खाली ही धामणी नदी आहे. जबरदस्त व्ह्यू होत आहे. तर मित्रांनो, आता आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. आता आपण जरगी म्हणून एक गाव आहे पुढे, तर त्या गावाजवळ थांबलोय. आता इथनं पुढे गेल्यानंतर थोडं जंगल लागेल, तिथं आपण थांबायचं आहे आणि मग डायरेक्ट गगनबावडा जायचं आहे. कुठलं तरी एक गाव आलंय, बघूया गाव कुठलं आहे. तर गारिवडे म्हणून गाव आहे. आता आपण जसं पुढे जायला लागले तसं आता जंगल जवळ चाललंय. तर आता हा इथून पुढे जवळजवळ 5-6 किलोमीटर हा संपूर्ण जो रोड आहे हा पूर्ण जंगलातून जातो. काय जबरदस्त रोड आहे बघा. आता इथून पुढे एकदम घनदाट जंगल आहे आणि या जंगलामधून असा रोड गेलेला आहे. हा बघा मित्रांनो, काय जबरदस्त रोड आहे. आता मित्रांनो, इथून आपल्याला घाट उतरायचा आहे आणि टर्न बघा कशी आहेत आता इथून पुढे.
तर मित्रांनो आता आपण गगनबावड्या जवळ आलोय आणि पलीकडे जो तिकडे आहे तो आहे लखमापूर डॅम. आणि जर तुम्हाला लखमापूर डॅमला जायचं असेल तर इथून एंट्री आहे. इथून आत गेला तर लखमापूर डॅमला जाऊ शकता. आता इथं बघता तर आपण मित्रांनो जाऊनच येऊया. तर मित्रांनो तुम्ही कधी आला तर लक्षात ठेवा लखमापूर डॅमला जाताना तुम्हाला असा रोड भेटेल जो की पूर्ण कच्चा रोड आहे. साधारण एक अर्धा ते 1 किलोमीटर रोड तुम्हाला असा भेटेल. तर मित्रांनो आता समोर दिसतोय हा लखमापूर डॅम आहे. काय जबरदस्त व्ह्यू आहे बघा. मी आता आलोय लखमापूर डॅम वरती. गगनबावड्याला कधी आला तर जे स्पॉट बघण्यासारखे आहेत त्यामध्ये एक लखमापूर डॅम सुद्धा आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला आता लखमापूर डॅमचा व्ह्यू दाखवतो. काय जबरदस्त व्ह्यू आहे बघा. तर मित्रांनो बघू शकता काय जबरदस्त व्ह्यू आहे. संपूर्ण असं निसर्गाने नटलेला एकदम हा. आणि मित्रांनो हा जो डॅम आहे हा डॅम कुठल्या नदीवरती नाही आहे. हा डॅम आहे संपूर्ण ओढ्यांच्या वरती बनलेला डॅम आहे. ओढ्याच्या पाण्यावरती हा डॅम आहे. मित्रांनो आता लखमापूर डॅम वरती साधारण अर्धा पाऊण तास मी टाइम स्पेंड केला. आणि आता इथून पुढे जो आपला दुसरा डेस्टिनेशन आहे तो आहे गगनगिरी महाराज मठाला. तर आपण आता मठ बघायला चाललोय. तर आता हा जो लखमापूर डॅम आहे हा डॅमचा आपण पुन्हा एकदा एक जबरदस्त असा व्ह्यू बघूया. आणि आपला जो पुढचा डेस्टिनेशन आहे गगनगिरी महाराज मठ बघायचा तर आता आपण तिकडे चाललेलो आहोत. तर चला आता लखमापूर डॅमवरून पुढच्या डेस्टिनेशनकडे जाऊया. तर मित्रांनो आता आपण लखमापूर डॅमवरून निघालेलो आहे आणि आपली जी दुसरी डेस्टिनेशन आहे गगनगिरी महाराज मठ बघायचं तर आता आपण तिकडे चाललोय. तुम्ही लखमापूर डॅमवर येताना लक्षात घ्या की तुम्हाला रोड असा भेटेल. एक साधारण अर्धा किलोमीटर तरी रोड असा पूर्ण कच्चा आहे. तर आता आपण मित्रांनो लखमापूर डॅमवरून पुढे निघून आता डांबरी रोडला लागलेलो आहे. इथून आता गगनबावडा साधारण 3-3.5 किलोमीटर आहे. आता आपण आलेलो आहोत कोल्हापूरहून जे कोकणात हायवे जातो त्या हायवेला. आणि आपली दुसरी जी डेस्टिनेशन आहे ती आपण जाणार आहे मठावरती. आता आपण आलोय गगनबावड्यात. हा गगनबावड्याचा समोर जो आहे हा गगनबावडा चौक आहे. आणि आज गावात जायचा रोड तुम्हाला दाखवतो. तर हा जो आहे हा गगनबावड्यात आज गावात जायचा रोड आहे. तुम्हाला ज्यावेळी आपण मठावरून खाली येईल त्यावेळी मी तुम्हाला पुढे जो खारेपटणला जाणारा भुईबावडा घाट आहे ते सुद्धा दाखवणार आहे. आणि आपलं करोळ घाट तर जायचंच आहे. तर आता हा रोड जो आहे तो गगनबावडा गावात जातो आणि पुढे मठात सुद्धा हाच रोड जातोय. हा जो समोर दिसतोय हा मठ आहे. आणि तुम्हाला मी व्ह्यू पण दाखवतो. व्ह्यू चेक करा मित्रांनो काय जबरदस्त व्ह्यू आहे. आणि लांब तिकडे भुईबावडा घाट आहे जो खाली खारेपाटणला जातो. जबरदस्त असा व्ह्यू आहे. आणि समोर आहे मठ. तर आता आपण तिथे चाललोय. मित्रांनो व्ह्यू बघा. समोर जो आहे हा मठ आहे आणि इकडे व्ह्यू बघा हा आहे करूळ घाट. पहिला आपण मठामधून जाऊन या आणि मग तुम्हाला मी खाली करूळ घाटचा जो व्ह्यू आहे तो दाखवतो. इथे पार्किंगची व्यवस्था आहे.
तर मित्रांनो, मी आता आलो आहे आपलं जे दुसरं डेस्टिनेशन आहे गगनबावड्यातलं, गगनगिरी महाराज मठाजवळ. तर आता गाडी मी इथं पार्क केलेली आहे आणि आता आपण जायचं आहे चालत वरती मठाजवळ. मी आता तुम्हाला गगनगिरी महाराज मठात जायचं जे एंट्री आहे ती एंट्री दाखवतो. तर अशा प्रकारे एंट्री आहे, गगनगिरी आश्रम, किल्ले गगनगड. तर आता जाऊया पहिला वरती. बहुतेक वरती मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे शूटिंग करायचं अलाउड नाही आहे. बघू कसं होतं पुढे जाऊन. तर आता चाललो आहे पायऱ्या चढून वरती. अशा प्रकारे पायऱ्या आहेत आणि तुम्हाला मी खालचा व्ह्यू दाखवतो एकदा पाहिजे. अशा प्रकारे ते व्ह्यू आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण पायऱ्या चढून वरती मठावर चाललोय. तर मित्रांनो, इथून आता एंट्री आहे आत. तर मित्रांनो, आता मठावरून मी खाली आता उतरत आहे. दर्शन करून झाले आणि मी आता खाली पुन्हा एकदा गगनबावड्यात आत गावाकडे चाललो आहे. बघू शकता व्ह्यू काय आणि खाली पार्किंगचा एरिया आहे तो पण बघू शकता. वरती मंदिरात तर मी व्हिडिओ नाही शूट केला. तर आता दर्शन करून झाले आणि आता खाली पुन्हा एकदा उतरायचं चालू आहे. तर मित्रांनो, आता करोळ घाटाचा व्ह्यू बघा काय जबरदस्त आहे. हा संपूर्ण जो रोड आहे, हा घाट आता नवीन पुन्हा एकदा रस्ता केलेला आहे आणि हा सिमेंट रोड केलेला आहे. व्ह्यू बघा काय जबरदस्त आहे. तर मित्रांनो, आता दुपारचे 1 वाजून गेला आहे आणि मी आता दर्शन करून येऊन खाली आता सावलीत बसलो आहे. आता एक 10-15 मिनिट इथं बसणार आहे आणि मग आपण जे पुढचा आपला स्पॉट आहे तो भुईबावडा घाट बघायला जायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण गगनगिरी महाराज मठावरून निघालेलो आहे आणि आपलं जे पुढचं डेस्टिनेशन आहे ते आहे भुईबावडा घाट. तर आता आपण भुईबावडा घाट बघायला जायचं आहे. पहिला इथून एकदा व्ह्यू चेक करा करोळ घाटाचा, काय जबरदस्त आहे. आणि आपण जाणारच आहे करोळ घाटामध्ये. तर पहिला आपण जाऊया आपलं जे पुढचं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे भुईबावडा घाटात. तर मित्रांनो, आता पुन्हा आपण आलेलो आहोत गगनबावडा बस स्टँडच्या इथे. तुम्हाला मी आता गगनबावड्याचं बस स्टँड सुद्धा दाखवतो. आता इथून आपण लेफ्ट घेणार आहे. या इथे मित्रांनो, हे जे आहे हे गगनबावडा बस स्टँड आहे आणि हा जो रोड सरळ जातोय हा जातोय भुईबावडा घाटात, जो सरळ खाली खारेपाटणला रोड जातोय. आता इथून लेफ्ट घेतल्यानंतर जबरदस्त असा व्ह्यू दिसतो समोर. आता समोर एकदम जबरदस्त व्ह्यू येणार आहे. भुईबावडा घाट चालू होतोय, बघू शकता. काय व्ह्यू आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो, मी आता आहे भुईबावडा घाटामध्ये आणि आपण जे तिसरा स्पॉट होता भुईबावडा घाट तो आता आपण एक्सप्लोअर केलेला आहे. बघू शकता हा जो घाट आहे हा खारेपाटणला जाणारा जो रोड आहे हा रोड आहे हा. आणि या रोडने गेला तर बघू शकता पांडवकालीन गुहा, नापणे धबधबा, अरुणा धरण, कुर्ली धरण हे सगळं या रोडने गेला तर लागतं. तर मित्रांनो, आता आपला भुईबावडा घाट सुद्धा एक्सप्लोअर करून झाला आहे आणि आता आपण चाललो आहे आपलं शेवटचं डेस्टिनेशन करोळ घाटाकडे. तर चला आता जाऊया पहिला करोळ घाटात. तर मित्रांनो, आता आपण भुईबावडा घाट एक्सप्लोअर करून झाला आहे आणि आता आपण चाललोय करोळ घाटाकडे. आणि स्टँड लागला नव्हता, तर भावांनी आपल्याला सांगितलं स्टँड लावा म्हणून. आणि
आणि गगनबावडा घाटात आता गगनबावडा बस स्टँडवरती आता 2 बस लागलेत आणि हा चौक आहे. तर मित्रांनो आता आपण पुन्हा लागलेलो आहे कोल्हापूर वैभववाडी कोकणात जाणारा जो रोड आहे त्या रोडला. आणि आता हा जो रोड आहे हा सरळ जातो करूळ घाटातून वैभववाडीला. आणि मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपलं शेवटचं डेस्टिनेशन करूळ घाटामध्ये. आणि समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो, काय चेक करा, काय जबरदस्त व्ह्यू होते. हा पहिला जो रोड होता तो डांबरी रोड होता आणि आता इथून पुढे हा घाट पूर्ण हा सिमेंटचा रोड केलेला आहे. आणि हे जे डोंगर आहेत हे पूर्ण आता तोडून नवीन म्हणजे रस्ता रुंदीकरण केलेला आहे. पहिला खूप छोटा रोड होता आणि आता व्ह्यू बघा मित्रांनो, काय जबरदस्त येतोय. आता आपण जाणार आहोत खाली जे करूळ घाटातलं जे सर्वात फेमस टर्न आहे हेरपिन बेंड, तर त्या टर्न जवळ आपण जाऊन थांबणार आहोत. चेक करा मित्रांनो, किती दरड असं तोडून हा घाट रुंदीकरण केलेला आहे. हे पूर्णतः असं डोंगर पोखर तोडलेलं आहे. इकडे व्ह्यू चेक करा. आणि मित्रांनो समोर जे आता तुम्हाला टर्न दिसतोय हाच आहे हा करूळ घाटातला जो सर्वात फेमस टर्न आहे, हेरपिन बेंड बोलतात याला. आणि इथून सनसेट सुद्धा खूप छान दिसतो. तर आता आपण इथेच थांबणार आहे. तर मित्रांनो आता आपण आलोय शेवटचं डेस्टिनेशन करूळ घाटामध्ये. आणि करूळ घाटामध्ये आल्या आल्या आपल्याला आता लालपरी पाहायला मिळत आहे. आणि जो करूळ घाटातला फेमस टर्न आहे त्यामध्ये आता लालपरी आपल्याला टर्न मारताना सुद्धा दिसणार आहे. आणि आता आपण या टर्नवरती आलो आहे आणि महाराष्ट्राची लालपरी आलेली आहे. गाडी बघूया कुठली आहे, विजयदुर्ग पुणे. तर बघू शकता कसला टर्न आहे हा. आता मी तुम्हाला करूळ घाटाचं व्ह्यू दाखवतो. काय व्ह्यू जबरदस्त आहे बघा एकदा. तर व्ह्यू एकदा चेक करा. हे बघा मित्रांनो, काय व्ह्यू आहे जबरदस्त. जबरदस्त व्ह्यू आहे. घाटाचा आता रस्ता रुंदीकरण केलेला आहे. पहिला हा संपूर्ण घाट जो होता तो डांबरी रोड होता, आता हा संपूर्ण सिमेंटचा केलेला आहे. तर मित्रांनो एक फुल लोड भरून आता ट्रक आलाय. आपण बघूया हा टर्न कसा मारतो. तर टाटाचा ट्रक आहे. आणि याचा टर्न आता बसतच नाही, याला रिव्हर्स घ्यावीच लागणार आहे. तर हा आहे मित्रांनो हेरपिन बेंड, करूळ घाटातला सर्वात खतरनाक टर्न. बघा याने सुद्धा आता गाडी रिव्हर्स घेतलेली आहे. आणि याचा लिफ्ट ॲक्सेल बघा. तर मित्रांनो ह्या घाटामध्ये हा सगळ्यात जास्त खतरनाक टर्न आहे. तर मित्रांनो आता आपण जो चौथा आपला डेस्टिनेशन होता करूळ घाट तो सुद्धा आपण एक्सप्लोर केलेला आहे. गगनबावड्यातले जेवढे पण स्पॉट जे मला माहीत होते तेवढे मी संपूर्ण आता एक्सप्लोर केले आहेत. जर याच्या व्यतिरिक्त अजून कोणते जर स्पॉट असतील
तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आपण पुढच्या वेळी ते नक्की एक्सप्लोअर करू. तर मित्रांनो, आता दुपारचे 3 वाजून गेलेत आणि करूळ घाटामध्ये येऊन दीड तास होऊन गेला आहे आणि टाईम कधी गेलं समजलंच नाही. तर आता वेळ झाली, आपल्याला घरी जायचं आहे. आता आपण ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने न जाता आपण कोल्हापूर गगनबावडा जो हायवे आहे त्या हायवेने आपण जाणार आहोत. तर आता जाऊया सर. आता पहिला गगनबावड्यात जाऊया, काहीतरी नाश्ता करूया आणि मग पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण करूळ घाटामधून आता आपल्या घरी चाललोय. तर मित्रांनो, आता आपण आलोय पुन्हा एकदा गगनबावड्यामध्ये आणि हा गगनबावड्याचा जो मेन चौक आहे तो चौक आहे आणि इकडे आहे तो बस स्टॉप आहे आणि आपण आता सरळ धरलाय रोड तो कोल्हापूरचा. हा रोड सरळ कोल्हापूरला जातो. आणि मित्रांनो, इथे CNG पंप सुद्धा आहे. जर कोण 4 व्हीलर नेत असेल, CNG असेल, तर इथं तुम्ही CNG टॉपअप करू शकता. आपण गगनबावड्याला येताना त्या मार्गे आलो होतो, दुसऱ्या मार्गे, आणि आता आपण जाताना जो मेन हायवे आहे त्या हायवेने जाणार आहोत. समोर बघू शकता तळे 35 किलोमीटर, कोल्हापूर 55 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, आता इथे जेवण चांगलं मिळतं, तर आता इथेच जेवायला थांबूया. तर मित्रांनो, आता आपलं जेवण करून झालेलं आहे आणि आता आपला पुढचा प्रवास सुरू करतोय आपण. तर मित्रांनो, आता दुपारचे 3:30 वाजून गेलेत आणि आता जेवून मी आता पुढचा प्रवास सुरू केलेला आहे. आता इथून कळे साधारण 35 किलोमीटरच्या आसपास आहे आणि आसळच 9 किलोमीटर आहे. ही झिंग बस भारत बेंचची, महाराष्ट्राची शान लालपरी, पुणे विजयदुर्ग. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगत होतो, आता ही जी दोन्ही साईडला जी झाडं दिसत आहेत, हा रोड जे आहे ना, हा रुंदीकरण होणार आहे. ज्यावेळी हा रोड रुंदीकरण होईल त्यावेळी दोन्ही साईडची झाडं ही तोडण्यात येणार आहेत. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला ही झाडं बघायला मिळणार नाही. आणि फणस बघू शकता किती विकायला आलेत. हा रोड आहे तो अरुंद आहे आणि समोरून गाडी आलेली दिसत नाही आणि त्यात एवढा मोठा ट्रेलर आहे, त्याला आपल्याला ओव्हरटेक करायचा आहे. हा मित्रांनो, मेन रोड असून एवढा खराब झालाय ना. ट्रकचा टायर ब्लास्ट झालाय आणि मित्रांनो, हा जो रोड आहे ना, हा सुद्धा रोड खूप चांगला आहे. पुढे खूप छान एकदम असे टर्न आहेत ना आणि हे लालपरी आलेले आहेत. कोल्हापूर, अक्कलकोट, वेंगुर्ला, लालपूर. तर मित्रांनो, मी सांगत होतो, हा जो रोड आहे ना, या रोडमध्ये सुद्धा एक अशी शार्प टर्न आहेत ना, समोरून गाडी आलेली अजिबात दिसत नाही. त्यामुळे गाडी चालवताना त्यामुळे मित्रांनो, गाडी चालवताना खूप लक्ष देऊन चालवावी लागते. इथून आत गेल्यानंतर सरळ आंधूर डॅमवरती रोड जातो, गाडी जाते. राजापूर डेपोची गाडी गेली. साईडला बघा मित्रांनो, साईड पूर्ण नदी आहे. आणि मित्रांनो, आता जो टर्न आहे ना, हा टर्न तर खूपच डेंजर आहे.
आता बघू शकता तुम्ही, हा टर्न आहे तो. तेव्हा हा टर्न सुद्धा खूपच डेंजर आहे. तर ही नदी आली आहे कुंभी नदी. केवढी छोटं पात्र आहे बघा या नदीचं. आणि आपण इथूनच आता राईट टर्न घेऊन शॉर्टकट घेणार आहोत आपल्या शेताकडे. आपण असं कळेला जाऊन पुन्हा आत येणार नाही, तर तो खूप लांब पडतो. आणि आपण हा शॉर्टकट आता घेतलेला आहे. आणि मित्रांनो, आता धरण आलेलं आहे, कोल्हापूर पद्धतीचा धरण. पाणी बघू शकता. आणि रोड कसला आहे बघा, केवढा बारका रोड आहे. खरं दोन्ही साईडला शेती एकदम जबरदस्त वाटतोय. आणि टर्न सुद्धा खूप शार्प आहे एकदम. तेव्हा टर्न कसा आहे. आणि भात शेती बघा पूर्ण पिकली आहे. मगाशी हायवेला जी नदी आपल्या उजव्या साईडला होती, ती आता बघा इकडे डाव्या साईडला आली आहे. ही कुंभी नदी आहे. आणि आता आपण ह्या नदी पात्राच्या साईडनेच पुढचा हा रस्ता संपूर्ण जो आहे तो कव्हर करणार आहोत. आणि साईडलाच आहे ती कुंभी नदी. बघू शकता, ही कुंभी नदी आहे. आणि मित्रांनो, आता आपण शॉर्टकटने आपल्या जो शेताचा रोड आहे त्या रोडला आलेलो आहोत. तर ह्या शॉर्टकटने आल्यानंतर जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास वाचतोय. तर मित्रांनो, आता अक्कोर्डे म्हणून गाव आहे, ते गाव आलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या शेताजवळ आलेलो आहोत. सकाळी आपण इथून लेफ्ट साईड टर्न मारून दुसऱ्या रोडने गेलो होतो, आणि येताना आपण आता दुसऱ्या रोडने आलेलो आहोत. हे आपलं शेत, आपला ऊस आहे हा. तर मित्रांनो, मी आता शेतामध्ये पोहोचलेलो आहे आणि आजच्या आपल्या या जर्नीचा आपण इथे शेवट करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.